इथे जमलेले सर्व सामाजिक नेते आणि कार्यकर्ते आणि सर्व पालक यांच्या सगळ्यांचे पहिल्यांदा मी मनापासून हार्दिक हार्दिक आभार मानतो आणि पुढे पुढे अशा कार्यक्रमांना त्यांच्या एक प्रेरणा पण देतो. इथं व्यासपीठावर दिग्गज लोक बसलेले असताना बोलणं म्हणजे थोडं अवघडच होते. तरी आपलं मनोगत व्यक्त करायचं म्हणून एक दोन शब्द मी बोलू इच्छितो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादा विद्यार्थी सामाजिक कार्यात एखाद्या विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करणं हीच सगळ्यात मोठी समस्या असते. कारण जर विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थी चांगला घडला तर तो विद्यार्थी देशाचं भवितव्य घडवू शकतो आणि हे भवितव्य घडवण्याचं काम तुमच्या हातून होत आहे. कारण आता तुमचं जे वय आहे या वयामध्येच तुम्हाला प्रेरणा आणि योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज असते. या आता जे वय आहे तुमचं ते वय स्वप्नामध्ये जगण्याचं वय असते आणि या वयामध्ये तुम्हाला असं वाटत असते की तुम्ही जे निर्णय घेताय, तुम्ही जे विचार करताय, तुम्ही जे बोलताय ह्याच गोष्टी अगदी योग्य असतात आणि खऱ्या असतात. पण तुम्हाला जे तुमचे आई वडील किंवा पालक किंवा तुम्हाला सहकार्य करणारे जे शिक्षक मोठी लोक सांगत असतात ते शक्यतो पटत नसते. परंतु ज्या वेळेला वेळ निघून जाते त्यावेळेला तुमच्या लक्षात आपोआप यावं लागते की जे आपल्याला ज्या वयात करायला पाहिजे होतं ते सांगितलं जात होतं आणि ते त्याच वेळेला केलं पाहिजे होतं. म्हणून तुम्ही जे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल त्याचा अगदी मनापासून स्वीकार करा आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये वापर करा हे मी या निमित्तानं सांगू इच्छितो. तुम्हाला एक छोटंसं या निमित्तानं उदाहरण आठवलं ते सांगण्याचा मी प्रयत्न करतो. सचिन तेंडुलकर सगळ्यांना माहिती आहे, कोणाला माहीत नाही असं एकही इतर व्यक्ती नसेल. आणि विनोद कांबळी हा क्वचितच कोणाला तरी माहीत असणारा क्रिकेट प्लेअर असेल. या दोघांनी ज्या वेळेला करिअरची सुरुवात केली त्यावेळेला एका वेळेलाच करिअरची सुरुवात केली. पण आज आपण बघतोय की विनोद कांबळीचं नाव कुठेही नाही, पण सचिन तेंडुलकर मात्र त्याला आपण क्रिकेटचा देव मानतोय. ह्याचं कारण असं होतं ज्या वेळेला ते दोघंही फील्डला उतरले किंवा त्यांच्या करिअरला उतरली त्यावेळेला सचिन तेंडुलकर पेक्षाही विनोद कांबळी हा अतिशय उत्कृष्ट प्लेअर होता. परंतु ज्या वेळेला तो त्याच्या करिअरच्या प्रगतीच्या शिखरावर होता त्यावेळेला त्याला असं वाटायला लागलं की मी जे करतोय मलाच कोणी सांगायची गरज नाही, मी जे करतोय ते अतिशय चांगलं आहे आणि मी परफेक्ट आहे आणि मला कोणी सांगण्याची गरज नाही. आणि कालांतरानं काही वेळानं त्या ज्या प्रगतीमुळे त्याला जो नशा चढलेला त्यामुळं तो मार्गावरून भटकला, पार्ट्या करणे, मित्रांच्या संगतीला लागणे अशा मार्गाला तो लागला. सचिन तेंडुलकर मात्र एकदा फेल झाला, 2 वेळा फेल झाला, 10 वेळा फेल झाला तरी ते त्याचं प्रॅक्टिस आणि त्याचं सातत्य हे नियमित चालू होतं. त्याला जे मार्गदर्शक लाभलेले त्याचे आई वडील, त्याचे पालक, त्याचे मित्र मोठे किंवा त्याचे सहकारी ह्या सगळ्यांचं तो नेहमी ऐकत होता. त्यांनी सांगितलेलं प्रत्येक गोष्ट फॉलो करत होता आणि आज आपण फरक बघू शकतोय कुठली म्हणजे काय केल्यानंतर कशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये बदल घडतोय हे तुम्हीच या उदाहरणाला समजून घेऊ शकता. त्यामुळं आता इथून पुढे तुमच्या आयुष्याला खरी कलाटणी मिळणार आहे, करिअरची सुरुवात होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचं ध्येय ठरवा आणि इथून पुढे तरी संकट प्रचंड येणार आहे. त्या संकटावरती मात नेहमी करत राहा. त्याच्यासाठी एक छोटंसं एक 2-4 वाक्य आठवतात ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतो एका कवितेच्या माध्यमातून. आपल्याला माहित आहे की हे लोखंड किती ताकदवान असते, त्यानंतर हिरा किती चकाकतोय, सोनं, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे लोखंड म्हणा, सोनं म्हणा, हिरा म्हणा, त्यानंतर नद्या, ह्या सगळ्या गोष्टीतून आपण काही प्रेरणा घ्यायचा प्रयत्न करायचा. ज्या वेळेला तुम्हाला काही संकट येतील, त्रास होईल, असं वाटेल की मी जे ध्येय ठरवले त्याच्यामध्ये मला त्रास व्हायला लागलाय, त्यावेळेला हे उदाहरण आठवा. लोहा जितना तपता है
उतना ही ताकद भरता है. ज्यावेळेला लोखंड काढलं जाते कच्चं, त्यावेळेला त्याच्यामध्ये ताकद नसते. आपण त्याला ज्या वेळेला तापवलं जाते भरपूर, त्यावेळेला त्याच्यात ताकद भरपूर येते आणि ते स्ट्रॉंग बनते. म्हणजे त्याला पण पहिला काय करायला लागते, स्वतःला ती म्हणजे जळण्याचं सहनशीलता त्याच्यामध्ये अंगामध्ये यायला लागते. लोहा जितना तपता है उतना ही ताकद भरता है, सोने को जितना आग लगे उतना ही खूब निखरता है. सोने को जितना आग लगे उतना ही खूब निखरता है. हीरे को जब धार लगे उतना ही वो तेज चमकता है. मिट्टी का बर्तन खूब पके उतना ही खूब धुन खनकता है. सूरज जैसा तपना हो तो सूरज जैसा बनना हो तो सूरज जैसा तपना होगा. नदियों सा आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा. मॅडमनी सांगितलं की मगाशी मी सरस्वती देवीच्या पेक्षा सावित्रीबाईंना आदर्श मानतोय. उस अंबेडकर और सावित्री माई का इतिहास हमारा क्यों सोचे राह सरल होगा. अंबेडकर और सावित्री माई का इतिहास हमारा क्यों सोचे राह सरल होगा. हर संकट हल होगा, बस आज नहीं तो कल होगा. बस आज नहीं तो कल होगा. तर या छोट्या छोट्या गोष्टीतून तुम्ही नेहमी प्रेरणा घेत राहा की ज्या वेळेला आपल्याला स्ट्रॉंग बनायचं असते त्यावेळेला आपल्याला थोडा त्रास सहन करावा लागते. पण त्यासाठी आपण आपली एक ध्येय, एक वाट निश्चित करायला लागते आणि त्या वाटेवरती नियमित सातत्यानं आपण चालत जावं लागते. हे नेहमी लक्षात ठेवा. आणखीन बोलण्यासारखं काही सुचत नाही त्यामुळे आपण मला बोलण्याचा वेळ दिला, आपण सत्कार केला. मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. 2 शब्द बोलायला दिलं त्याबद्दल आभार मानतो आणि सगळ्यांनी आपण ऐकायच्या सहनशीलता दाखवली, सहन केलं मला, त्याबद्दलही आपले आभार मानतो. धन्यवाद.